मित्रांनो, आज आपण भल्या सकाळी जाणार आहोत पवित्र गोदावरीच्या काठावर वसलेल्या आणि प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या पदस्पर्शाने पावन, पवित्र, पौराणिक पंचवटी नाशिक नगरीत। आज सकाळच्या कोवळ्या किरणांच्या साक्षीनं हा सुंदर नजारा आणि या पंचवटी नाशिक नगरीचं दर्शन होत आहे ते डॉक्टर विशाल आहिरे यांच्यामुळे। असंख्य मंदिरे आणि तितकीच पौराणिक महती असलेल्या पंचवटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे काळाराम मंदिर, सीतागुंफा, रामकुंड, सुंदर नारायण मंदिर आणि खूप काही। सकाळच्या सोनेरी किरणांमध्ये भारतातल्या सर्वात धार्मिक पंचवटी नगरीचा प्रवास फुलांचे शहर असलेल्या या गुलशनाबाद नगरीतील फुल बाजारापासून होतो आणि आपण पुढे पुढे फुल बाजारातून पंचवटीच्या पौराणिक ऐतिहासिक अशा अतिसुंदर पवित्र नगरीकडे वळतो। भल्या सकाळी पंचवटीतून आपण फिरतो तेव्हा तिथलं विहंगम आनंदाची अनुभूती देणारं दृश्य आपण हृदयातच साठवून घेतो। इतक्या सकाळी सुद्धा पवित्र पंचवटी नगरीमध्ये भाविक भक्तांबरोबरच पर्यटक आणि नाशिककर आवर्जून उपस्थित असतात। आपण बघू शकता पवित्र नाशिक नगरीतल्या पंचवटी परिसरातला हा धार्मिक संस्कृतीचा परमोच्च मानबिंदू असलेला परिसर। गोदावरी नदीच्या पुलावरून पंचवटी, हनुमान मंदिर, रामकुंड, गंगा घाट आणि ज्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो ते अतिपवित्र ठिकाण सुंदर आणि एका वेगळ्या मनशांतीची अनुभूती देणारं भासतं। सीतागुंफा, त्याचप्रमाणे जिथे सीतेचे अपहरण झाले होते ते ठिकाण आपल्याला नतमस्तक व्हायला भाग पाडतं। गोदावरी मातेच्या शीतल जलामध्ये हा गंगा घाट, हा रामकुंडाचा परिसर आपल्या मनाला सचेतना देतो। पंचवटी हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्र म्हणून पूजनीय आहेच, परंतु त्याहीपेक्षा संपूर्ण भारताचा अभिमान असलेलं मंदिरांचं ठिकाण म्हणून महत्त्वाचं आहे। तुम्ही नक्की नाशिकच्या पंचवटी आणि परिसराला भेट द्या आणि इथल्या ऐतिहासिक पौराणिक परंपरांचे साक्षीदार व्हा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा।